हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती देईल अंगावर वर्दी रे हीच भरती भरती झाल्यावर सगळ्यांचे हात वरती भरती भरती म्हणून गड्या नाटकं तूर केली भरती भरती म्हणून गड्या नाटकं तूर केली पोरी माग फिरण्यामध्ये वर्ष 3 गेली हाय का वर्षाचा हिशेब तुझ्या कष्टाचा निषेध कष्ट तुला बघायचं तर बापाचं बघ बापाच्या खांद्यावर कर्जाचा डोंगर बैलासोबत झुपतो बाप शेतामध्ये नांगरावरती उभी माय साधी आणि भोळी माईच्या डोक्यावर उसाची मोळी बघ त्यांचं कष्ट करून टाकतो नष्ट ठेव डोळे उघडे तुला दिसल सारं स्पष्ट राबणारी माय तिची साडी सुद्धा फाटकी बापाच्या पायामध्ये चप्पल तुझ्या तुटकी बघ त्यांचं पाय त्यांच्या टाचेच्या बेगा भरतीसाठी दिला तुझ्या पायामध्ये शेगा शेगा तू घाल कर कष्टाची ढाल भाग मिल्का भाग आता भाग मिल्का भाग हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती देईल अंगावर वर्दी र हीच भरती भरती झाल्यावर सगळ्यांचे हात वरती मार भरती हो भरती तू जसा पान बदलल हीच भरती 2024 मध्ये होत असलेल्या महाभरतीमध्ये पोलीस होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर नाद खाकी वर्दीचा ही बॅच एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ज्याची फीज आहे केवळ 999 रुपये हो केवळ 999 रुपयेमध्ये तुम्हाला लेखीचे सगळे विषय महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकवले जातील आणि पोलीस भरतीमध्ये जो महत्त्वाचा टप्पा आहे लेखी परीक्षा त्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण प्राप्त होऊन पोलीस होण्याचं तुमचं स्वप्न जे आहे ते नक्की साकार होईल गर्दीतून वर्दीत येण्यासाठी आजच या बॅचला संपर्क करा आमचा नंबर आहे 9028015943 तसेच लगेचच आपण गुगल प्ले स्टोरला जा आणि तिथे एनपीटी स्पर्धा परीक्षा हे ॲप डाउनलोड करा ॲपवरती ही बॅच तुम्हाला तिथे भेटेल आणि बॅचला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या तयारीला एक नवा आयाम द्या विश यू ऑल द बेस्ट जय हिंद मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज विशेष असे संघर्ष गाथा ज्यांची आज खूप गाजलेली आहे ते आज विशेष व्यक्ती आपण आज बोलवले मुलाखतीसाठी कारण पोलीस भरतीमध्ये काही संघर्ष गाथा खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यातून आमच्या मुलांना काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे आणि मुलांची खूप इच्छा असते की आपल्यासारखाच कोणतरी संघर्ष योद्धा आपल्याला येऊन काहीतरी सांगितलं पाहिजे त्याची आज आपण पुनरावृत्ती करणार आहे आज आपल्यासाठी खास व्यक्ती जे आली तर मुलांना माहिती देण्यासाठी की पोलीस संदर्भात पोलीस भरती आता आली त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड कसं करायला पाहिजे आयुष्यातले काही संघर्ष आहेत त्यांच्या आयुष्यातले संघर्ष त्यांनी काय केले त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम कसे आले त्या प्रॉब्लेम त्यांनी कसे त्याचे सोल्युशन काढले कुठून सुरुवात केली या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहे कारण मुलांच्या जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देखील हेच प्रॉब्लेम आहे जे आपल्या सगळ्यांना कॉमन प्रॉब्लेम असतात त्याच्यातून तुम्ही काय एक चांगली प्रेरणा घेऊन कसं पुढे गेलं पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही आज आमच्या मुलांना सविस्तर सांगा आज खास व्यक्ती आपल्यासोबत आले स्वतः सर पुण्यामध्ये सध्या कॉन्स्टेबल आहेत आणि हे सध्या धाराशिव म्हणजे तुळजापूर यांचं प्रॉपर गाव आहे त्यांच्या गावात राहतात ते आणि तिथून त्यांनी सुरुवात केली आणि ज्यांचं जे आयुष्य आहे ज्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न त्यांनी साकार केलेलं आहे सरांचं मी नाव घेतो नमस्ते सर आबा काळे सर हे नमस्कार आज खास व्यक्ती तुमच्यासाठी आलेले आहेत त्यांची आपल्याला बघायची संघर्ष गाथा काय त्यांची कारण मी आतापर्यंत त्यांचं खूप नाव ऐकलेलं आहे कारण त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष झालेला आहे म्हणजे परिस्थिती कशी होती किंवा सगळ्यांच्या कॉमन परिस्थिती असतात आईवडिलांच्या परिस्थिती असतात त्याच्यामुळे ते एक बी प्लॅन न करता त्यांचा एकच प्लॅन होता की मला फक्त पोलीस बनायचे आहे काही जण असतात जे बी प्लॅन करतात की मला हे करायचं आहे म्हणजे एखादी वेळेस मी नाही झालो तर मग मला हे करायचं आहे त्यांनी ते न करता मला फक्त एकच ध्येय त्यांचं होतं की मला पोलीस बनायचे आहे आणि त्या ध्येयासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केला चांगल्या कोरोनाच्या काळाचा देखील लोक जेव्हा रिलॅक्स करत होते स्वतः सर तिथं ग्राउंडची प्रॅक्टिस केली अभ्यास केला आणि मला वाटतं 2019च्या बॅचचे सर आहेत 2022ला त्या एक्झाममध्ये त्यांनी क्लिअर झाले 2019-2022ला झाले म्हणजे आत्ताच गेल्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या सरांबद्दल आपण आज सविस्तर चर्चाच करणार आहे तर सर नमस्ते नमस्कार सरांना सर तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली आणि तुम्ही तुमची जी संघर्ष गाथा आहे संघर्ष केला तिथं वर्दी भेटवण्यासाठी जे मूळ प्रेरणा तुमचं कोण होतं जसं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रेरणा असते आई वडील असतात काय असतात तसं तुमच्या आयुष्यामध्ये कोण होतं की प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो नमस्कार माझं नाव आबा लक्ष्मण काळे राहणार काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तसं मी एकदम छोट्याशा गावामधून येतो माझी सुरुवात सांगायची झाली तर आणि माझे फॅमिली बॅकग्राऊंड जर सांगायचं झालं तर माझ्या कुटुंबामध्ये असं सुशिक्षित असं म्हणायला कोणीच नाही
ना आईला लिहिता येतं, ना आई वडिलांना लिहिता येतं, ना आजीला लिहिता येतं. असं सांगणारं कोणी नव्हतं की तू हे कर, तू ते कर. परंतु सुरुवात सांगायचं झालं तर माझ्या आजीला मला वाटायचं, मला आजी म्हणजे सध्या माझी आजी हयात नाही, ती वारलेली आहे. परंतु तिला एक वाटायचं, मी लहान असताना ती सोन्या म्हणायची मला, आमचा सोन्या साहेब होईल असं ती म्हणायची. म्हणजे तिला वाटायचं की माझ्या नातवानं काहीतरी करून दाखवावं, काहीतरी शिकावं. मग मला शाळेसाठी ती खूप सपोर्ट करायची. आणि मी लहान असतानाच 3री 4थीत असल्यापासूनच मला एक स्टेजवरती भाषण करण्याची वगैरे आवड होती. त्यामुळं मी शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाला आलो होतो थोडं थोडं. आणि त्यामुळं प्रत्येक वर्षी भाषणं घ्यायचो, शाळेमधल्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचो, सहभाग घ्यायचो. त्यामुळं हुशार म्हणायचं सर्वजण. आणि त्यामुळं हुशार म्हणल्यामुळं सर्वजण हुशार म्हणल्यामुळे मला पण काहीतरी वाटायचं की आपण काहीतरी बनलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं ढकल पासमध्ये 8वी झालो. त्यानंतर 9वीला गेलो. 9वीला गेल्यानंतर थोडा अभ्यास केला चांगला. मग 10वीत पण गेलो. 10वीत पण अभ्यास मन लावून केला, कारण सर्वजण हुशार म्हणायचे. त्यामुळे काहीतरी वाटायचं बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि करणं गरजेचं आहे. मग 10वीमध्ये पण खूप चांगला अभ्यास केला आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये मी पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो. मग तिथं उत्तीर्ण झाल्यानंतर मला मागासवर्गीयामधून प्रथम आल्यामुळे मला राजर्षी शाहू महाराज 5,000 रुपये शिष्यवृत्ती मिळाली. एक मानधन मिळालं 5,000 रुपयाचं. त्यामुळे एक चांगलाच उत्साह वाढला, शिक्षणावाला, आणि शिक्षणाची गोडी अधिकच वाढली. बरोबर आहे. आणि 10वी झाल्यानंतर परत म्हणजे एक हाईट वगैरे चांगली होती. आणि आमच्या गल्लीमध्ये 2 पोलीस झालेले होते अगोदरच. हा, आणि त्यांना बघून एक असं वाटायचं की आपल्या पण अंगावर वर्दी चढली पाहिजे. अट्रॅक्शन, वर्दीचं वेगळंच अट्रॅक्शन होतं. असं वाटायचं आपल्याला फक्त वर्दी पाहिजे. वर्दीपासून काय फायदा होतो, काय म्हणजे काय माहित नव्हतं. पण आता या क्षेत्रामध्ये आल्यानंतर असं वाटतं की वर्दी मिळवली ना एक खूप मोठं एक नशीबच लागते असं वाटतंय, कारण खूप मेहनत घ्यावी लागते वर्दी मिळवण्यासाठी. मग 10वी झाली. 10वी झाल्यानंतर मी 11वी 12वी सायन्स केलं. तसं तर मला आर्टच करायचं होतं, परंतु एक फ्युचर काय प्लॅन की बाबा 12वी झाल्यानंतर समजा आपल्याला काही नोकरी नाही लागली तर आपल्याला कुठेतरी जॉब करता येईल, या उद्देशाने मी 12वी सायन्स केली. आणि जसं 12वी झालो तसं मग थोडंफार माहिती घेतली. मित्र वगैरे माझे करणारे होते पोलीस भरती गावामध्ये ऑलरेडी. हो, पोलीस भरतीचं एक वेगळीच क्रेज आहे ग्रामीण भागामध्ये. मग मी त्यांच्यासोबत 12वी 11वीत असतानाच जायचो ग्राउंडला वगैरे, आणि त्यांच्यापासून सुरुवात केली मी हळूहळू. तसं मला पोलीस भरती क्षेत्रामधलं अबक सुद्धा माहित नव्हतं. म्हणजे तुम्ही शून्यापासून सुरुवात केली. मग मित्रासोबत जायचो. 2018ला माझी 12वी झाली. 12वी झाल्यानंतर मी सुरुवातीला एक प्रश्नपत्रिका संच घेतलेला होता पोलीस भरतीवरचा. मग तिथून हळूहळू पोलीस भरतीबद्दल माहिती घ्यायला चालू केली मित्रांकडून, आणि त्यांच्यासोबत ग्राउंडला पण जायचो. परंतु त्यामधले काही माहिती नव्हती. एक माहिती घ्यायची म्हणून 2018लाच 12वी झाल्यानंतर मी तुळजापूरला भोसले अकॅडमी म्हणून आमच्या सरांची एक अकॅडमी आहे, त्यांच्याकडे एक 3 महिन्याचा क्लास केला. तिथं बरं थोडीफार माहिती मिळाली, म्हणजे भरपूर माहिती मिळाली अकॅडमीमधून. मग त्यानंतर वाटलं की आपण जे अभ्यास केलाय ते पूर्णच कमी आहे, आपल्याला त्यातलं काहीच येत नाही. तिथं जेव्हा त्या क्लासमध्ये एक्झाम व्हायच्या, त्या एक्झाम झाल्यानंतर मला 100 पैकी 50-54 मार्क पडायचे आणि काही मुलांना 80 मार्क पडायचे. तेव्हा वाटायचं की अरे आपण खूपच कमी आहे, म्हणजे आपल्याला काहीच येत नाही. आपण या क्षेत्रामध्ये म्हणजे कसं काय आलोय, आता काय होईल का नाही, आपलं काय करायचं, कारण कमी मार्क आल्यावर डाऊन होता, पूर्णच एकदम खचून जाते ना माणूस. मग त्यानंतर मी निर्णय घेतला की आता आपण कुठेतरी अकॅडमी जॉईन करायची चांगली. आणि अकॅडमी जॉईन केल्यानंतर तिथं पूर्णपणे मन लावून अभ्यास करायचा. त्यानंतर मग लोकांना कसं होतंय माहितीये का, अकॅडमी लावल्यानंतर भरती होण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. परंतु माझी परिस्थिती अशी होती की मला अकॅडमीत जाण्यासाठी संघर्ष करावा लागला. तर अशा प्रकारे मी कामाला जायचो गावामध्ये. कसल्याही प्रकारे मी लाजत नव्हतो. गावामध्ये गौंड्याच्या हाताखाली जाणं असेल, पुन्हा शेतामध्ये काय काम असेल, किंवा काय गाडी भरणे, गाडी खाली करणे, सिमेंटाचे रोजाचे काम आहे, रोजंदारीचे सर्व काम करत तुम्ही इथपर्यंत पूर्ण काम करायचो. जे काय त्याच्यामुळेच मुलं सरांची संघर्ष गाथा एवढी खूप इम्पॉर्टंट आहे की रोजाचे काम करत, म्हणजे आपले ऊस भरणे किंवा गौंड्याच्या हाताखाली जाणे, इथून पर्यंत तुमचा जो प्रवास आहे
तो खूप इम्पॉर्टंट आहे इथं. घरची परिस्थिती सांगायची झाली तर फक्त वडीलच कामाला जाणार जातात शेतामध्ये दुसऱ्याच्या, आणि ते पण काम भेटलं तर, नाही भेटलं तर खूप अवघड परिस्थिती असायची. खूप वाईट दिवस सहन केलेत. परंतु ते असं वाटत नाही बाबा, जेव्हा मी माझ्यापेक्षा गरीब लोकांना बघतो ना तेव्हा वाटतं की आपला संघर्ष काहीच नाही. असे पण काही लोक आहेत ते आपल्यापेक्षा जास्त संघर्ष करतात. आपल्याला आई वडील तर आहेत, काही लोकांना तर आई वडील सुद्धा नाहीत, त्यांचा जीवनाचा किती मोठा संघर्ष असतो. त्यामुळे आपला संघर्ष एवढा मोठा नाही. जेव्हा ती संघर्षाची आपण तुलना करतो तेव्हा ते आपल्याला कळतं की आपली काही नाही, परंतु ते आपल्यासाठी बी खूप मोठा आहे संघर्ष. कारण तुमची सांगितल्याप्रमाणे तुमचे वडील जर काम केले म्हणजे ती काय म्हणतात तळ हातावर रोटी, जर काम हातावरचं पोट आहे, काम केलं तर घरात चूल पेटणार अशी परिस्थिती तुमची. आणि तुम्ही देखील स्वतः तिथं कामाला जायचे परिस्थितीमध्ये. मला जसं आठवतंय तसं 8वी पासून मी माझ्या कटणीसाठी किंवा चपल्यासाठी किंवा कुठल्या कामासाठी वैयक्तिक घरून रुपया मागितला मला अजूनही आठवत नाही. कारण मी स्वतः कामाला जायचो, कारण मला घरची परिस्थिती माहिती होती ना. कारण त्यांना पैसे मागायचे तर घरात म्हणजे वडील जाणार 250-300 रुपयाने कामाला, घरात ते खर्च होणार, त्यांना कसं मागायचं, आपण कोणत्या तोंडात मागायचं. त्यामुळे मी स्वतः काम करायचो आणि स्वतःचा खर्च स्वतः बघायचो शाळेचा. आणि तसं रोजंदारीनं कामाला जाऊन मी पैसे जमा केलं, अकॅडमीला गेलो, अकॅडमीमध्ये पण चांगला अभ्यास केला. इथं 54-50 मार्क पडायचे, तिथे अकॅडमीमध्ये टॉप 3 मध्ये होतो. त्यामुळं एक वेगळाच माझ्यामध्ये एक स्वतःची इमेज तयार झाली की आपण 100% भरती होऊ शकतोय. अकॅडमीला गेलो 2019 मध्ये, अकॅडमी केली. अकॅडमी झाल्यानंतर परत 2020 मध्ये कोरोनाची लाट आली. बरोबर. मग परत एवढी आपली परिस्थिती नव्हती की बाबा आपण कुठेतरी एक ठिकाणी राहून आपल्याला घरचे पैसे पोहोच करतील आणि तिथंच आपण अभ्यास करेल. त्यामुळं मग निर्णय घेतला की आता अकॅडमी फक्त 4 महिने केली, तिथून वापस घरी आलो. गावाकडे आल्यानंतर परत तेच पहिले पाडे 55 आपलं कामाला जाणे, अभ्यास करणे. तरी पण मी अभ्यासाला वेळ द्यायचो, कारण तर आपल्याला पर्यायच नव्हता दुसरा, भरती झाल्याशिवाय पर्यायच नव्हता. पर्याय जिथं थांबतात तिथं मार्ग वेगवेगळे आपल्याला निघत असतात. हो बरोबर आहे. मग तिथं आपलं चालू झालं पहिल्यासारखं अभ्यास. 2 दिवस कामाला जाणे, 4 दिवस अभ्यास करणे. परंतु माझ्या सक्सेस मध्ये एक गोष्ट आहे की मी माझे अभ्यास, माझं ग्राउंड कंटिन्यू ठेवलं. सातत्य खूप महत्वाचं. हो, सातत्य माझं 100% होतं. मला गल्लीमध्ये म्हणजे एक अशी सिच्युएशन आहे माझ्यासोबत. आता मी तुम्हाला सांगितलं की मला भाषण वगैरे करत असल्यामुळं काही लोक चांगलं म्हणायचे गल्लीमध्ये, आणि काही लोक, एक व्यक्ती होता दारू पिणारा होता, ते मला म्हणायचा काय साहेब, म्हणजे प्रत्येक वेळी साहेब वगैरे म्हणायचं ना, हुशार मास्तर म्हणायचे. मग परिस्थिती अशी झाली की कोरोनामध्ये सर्वजणच घरी होते. मग ती पिऊन आलेलं होतं. मला म्हणलं काय साहेब, कुठवर तुम्हाला साहेब साहेब म्हणायचं. आता मलाच लाज वाटायला लागली तुम्हाला साहेब म्हणायची. अशी सिच्युएशन झाली. मी पण काय बोललो नाही, म्हणलं आता बोला तुमचा दिवस आहे तर. तशा वेळेस मी तर काय बोलणार. ते म्हणले बाबा जावा कुठेतरी डुबायला वगैरे, काहीतरी कामधंदा करा, कुठवर तुम्हाला साहेब म्हणायचे. अशी परिस्थिती, लोक नाव ठेवायचे, म्हणायचे. आणि कोरोनामध्ये झालं असं, मी तिकडून आल्यानंतर ग्राउंड करायचो दररोज. जरी लॉकडाऊन पडलं होतं, सर्वजण थांबले होते, पण मी थांबलो नव्हतो. जग थांबलं होतं. हो, सगळं जग थांबलं होतं, पण मी थांबलो नव्हतो. मी दररोज अभ्यास करायचो, ग्राउंड करायचो, ग्राउंडला जायचो. मग आमच्या गावामध्ये कंठेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराची खूप मोठी विहीर आहे, त्या विहिरीच्या पायऱ्या आहेत, त्या 20-25 पायऱ्या असतील. मग सकाळी मी ग्राउंडला रस्त्याने जायचो पळायला, आणि दुपारचं संध्याकाळचं ग्राउंड आहे ते त्या विहिरीच्या कडेलाच करायचो आणि पायऱ्या मारायचो. मग तिथं काही मुलं यायचे आपले मित्र, ते म्हणायचे अरे काय तू काय करतोय, भरती नाही काय नाही. बरोबर आहे. आता 2-3 वर्ष भरती नव्हती, मग मुलं काय करणार, तर घरी आराम करणार, तुम्ही ग्राउंडवर आहेत, तर मुलांना वाटणार की अरे काय याला काय वेळ फिड लागलं, काय याला आता काय ग्राउंड नाही काय नाही, काय ग्राउंड कराले. परंतु माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी एक सातत्य ठेवलं होतं. आज नाही तर उद्या भरती होणारच आहे. बरोबर आहे. आणि समजा अचानक भरती झाली आणि मी कमी पडलो तर मग कसं करायचं. त्यामुळं मी माझं ग्राउंड सातत्यानं चालू ठेवलं होतं. आणि माझं थोडं तब्येत पण थोडी डाऊन झाली होती, थोडा खराब झालो होतो, वजन कमी झालं होतं, पण टेन्शन होतं जरा डोक्यात. म्हणजे विचार असं होतं की बाबा वय वाढत चाललंय, आई वडिलांना पण वाटते मुलानं काहीतरी केलं पाहिजे, मला पण वैयक्तिक वाटायचं आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मी माझ्या भरतीवर डिपेंड होतो ना, की आपल्याला माहित होते 100% आपण भरती होणार आहे, पण भरती काय लवकर होत नव्हती. परत आपल्या म्हणजे प्रॉब्लेम भरपूर, जसं सर्वसामान्य मुलांना त्या वयामध्ये प्रॉब्लेम असतात तसं मला पण होतं.
त्यामुळे टेन्शन असायचं. वजन थोडं कमी झालेलं होतं. लोक म्हणायचे, मुद्दाम चिडवून म्हणायचे, किती खराब झालाय तू, का पुरी बिरीचं टेन्शन घेतोय, एवढं किती खराब झालाय स्वतःला. गावाकडच्या लोकांना तेवढंच असं वाटतं की एवढं खराब झाल्याचं काय कारण आहे. पण मी शांत राहायचो, कुणाला काय बोलत नव्हतो. म्हणायचो की 100% माझा रिझल्ट येणार आहे, पण लवकरच येणार आहे. अशा पद्धतीने मी अभ्यास चालू ठेवला, ग्राउंड चालू ठेवलं. आणि 2021 मध्ये जसं भरतीचा GR आला, त्या GR येण्याच्या अगोदर पण एक माझी अशी घटना घडली माझ्यासोबत की भावाचं भांडण झालं गल्लीमध्ये, आणि त्या भांडणामध्ये माझं नाव आलं. म्हणजे गल्लीतल्या भांडणामुळे. ओके. पण मिटला तो मॅटर. त्यामध्ये माझा तेवढा मोठा हात नव्हता, त्यामुळं माझं नाव गेलं. परंतु एक वेगळाच मी डिप्रेशन मध्ये गेलो. आणि घरचे पण बोलायचे, बाबा तू कर काहीतरी आता. बरोबर आहे. किती दिवस किती दिवस तुला आम्ही सांभाळायचं. बरोबर आहे. त्यांचं पण योग्य होतं, कारण मुलगा जेव्हा मोठा होतोय तेव्हा हाताला नंतर घरच्यांना वाटतं की मुलांना आपल्या काहीतरी केलं पाहिजे, घराला काहीतरी हातभार लावला पाहिजे. त्यामुळे मी निर्णय घेतला की आता आपण गावात थांबायचं नाही. गाव सोडलं आपण. जसं ते मॅटर झाला मग एप्रिल 2020 मध्ये म्हणले की गाव सोडलं. 21 मध्ये गाव सोडलं मी आणि पुण्याला आलो. पुण्याला पण आल्यानंतर सिच्युएशन अशी झाली की अशा वेळा जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो ना, तेव्हा आपल्याला कोणीच सपोर्ट करत नाही. युनिव्हर्सल आहे, खरं आहे. मग तरी पण एका मित्राच्या मदतीनं आलो मी, त्यापाशी थांबलो काही दिवस. आणि ज्या कारणासाठी गाव सोडलं होतं का, मित्रापाशी आल्यानंतर तिथं पण त्याच्या भांडणाचा विषय चालू होता. त्यामुळे मी लवकरात लवकर त्यापासून एका दुसऱ्याच ठिकाणी गेलो. तिथं पण माझी ओळख नव्हती. एक कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, तिथं बिगारे म्हणून कामाला गेलो आणि त्याच कामापाशी तिथंच राहायचो. बिगारी काम तिथंच झोपायचो. परिस्थिती अशी होती की आता कोणाला सांगता पण येत नाही. आणि त्यावेळेस कोण पाहुणे पण जवळ करत नाही, नातेवाईक पण जवळ करत नाही. जेव्हा खूप बिकट परिस्थिती असते आपल्या जवळची देखील आपल्याला साथ देत नाही. मग तसंच काम करत होतो. एक पाहुणा आला, त्यानं बघितलं सगळ्या केसात वगैरे माझ्या म्हणजे घाण झालेलं होतं. पूर्ण जसा होतो तसा नव्हतोच, म्हणजे पूर्ण चेंज झालं होतं काम वगैरे केलं. त्यानं म्हणलं, अरे आबा तू काय करतोय इथं, कधी आला, काय आला. त्यानं घेऊन गेला मग घरी. त्या 10-15 दिवस त्यापाशी राहिलो, तरी पण काम करायचो. मग तेवढ्यातच 2021 मध्ये जुलैला एक GR आला की 2019 ची जी पेंडिंग भरती आहे ती होणार आहे. 2019 ला फॉर्म भरलेला होता मी. मग ती 2021 मध्ये भरती चालू झाली प्रक्रिया. तरी पण मला वाटत नव्हतं की काय भरती होईल का नाही, काय वाटत नव्हतं. तरी माझा अभ्यास होता, थोडा कंटिन्यू होता. पण एका मित्राचा फोन आला मला, अरे आबा तू कुठं आहे, ये लवकर गावाकड, की आता भरती चालू होणार आहे. पण मला खरं वाटत नव्हतं. तसंच 15 दिवस थांबलो. ती मित्र कंटिन्यू कॉल करायचा मला. ती म्हणायचा, ये तू गावाकड, भरती होणार आहे 100%. मग तसंच मग 15 दिवसानं लगे गावाकडे गेलो. मग परत हाय असा परत रुटीन चालू केला अभ्यासाचा, ग्राउंडचा. ग्राउंडची सुरुवात तुम्ही चालू केली. ग्राउंड कशा प्रकारचे तुम्ही करायचे त्या टायमाला? माझं ग्राउंड असं होतं, एकतर माझं ग्राउंड कंटिन्यू चालू होतं, त्यामुळे मी ग्राउंड मध्ये होतोच. बरोबर आहे. आणि गावाकडे जसं गेलो मी काय करायचो, पहाटे 5 ला उठणे. पहाटे 5 ला उठल्यानंतर मित्रासोबत आपल्या रस्त्याला पळायला जायचो. 7-8 वाजेपर्यंत ग्राउंड करायचं. ग्राउंड आल्यानंतर परत अभ्यास करायचो. अभ्यास झाला, पहाटे 5 ला जायचो. पहाटे 5 ला गेल्यानंतर 7-8 वाजेपर्यंत ग्राउंड व्हायचं आमचं. त्यानंतर परत अभ्यास झाला की परत दुपारी थोडीफार रेस्ट घेणे. परत संध्याकाळच्या पण ग्राउंडला जायचो. संध्याकाळी ग्राउंड झाल्यानंतर परत अभ्यास करायचो. तर मी माझं वैयक्तिक टाइम टेबल कसं असायचं, म्हणजे एकदा आठवड्याचं टाइम टेबल चालू केलं, त्या आठवड्यावर टाइम टेबल करायचो. पण ती अभ्यास जरा थोडंफार डिस्ट्रॅक्ट व्हायचो. मग त्यामुळे मी काय करायचो, प्रत्येक आठवड्याला एक नवीन टाइम टेबल चालू करायचं. प्रत्येक आठवड्याला, कारण ते आपलं कंटिन्युटी राहतच नाही जनरल विद्यार्थ्यामध्ये. आपण आठवड्याला टाइम टेबल किंवा महिन्याला नवीन टाइम टेबल चालू केलं ना, मग वेगळा उत्साह तयार होतो. काहीतरी वेगळं केलं ना, एक उत्साह तयार होतोय आणि एक नवीन रुटीन चालू होते. त्यामुळे नवीन रुटीन तयार करायचो. मग झालं असं अभ्यास, परत अजून अभ्यासात आलो. कारण मी एक नोट्स अशा तयार केल्या होत्या अकॅडमीत असताना की त्या 8-15 दिवस जरी वाचलं तरी मी पूर्ण हाय असं ह्याच्यामध्ये यायचो, अपडेटमध्ये. अभ्यास कंटिन्यू चालूच होता. मग त्यानंतर मी बॅट्समनला पण फॉर्म भरलेला होता. पहिलं माझं सप्टेंबरला बॅट्समनचा
पेपर झाला. पेपरला मला 88 मार्क पडले. 88 मार्क पडल्यानंतर वाटलं की हाय जरा आपण अभ्यासात. मग त्यामध्ये सिलेक्ट झालो मी, ग्राउंडसाठी क्वालिफाय झालो. मी लाईफमध्ये कधीच ग्राउंड कुठलं दिलं नव्हतं. कोल्हापूरला बॅट्समनच्या ग्राउंडला गेलो. ग्राउंडला गेल्यानंतर जेव्हा 1600 पळायला लागलो तेव्हा वाटायला लागलं की आता हे काय खरं नाही, आपल्याला काय होणार नाही, आपल्याकडून हे होणार नाही. कारण लाईफमध्ये कधी 1600 ग्राउंडवर पळलं नव्हतं असं भरतीमध्ये. आणि पळताना असं वाटायला लागले की हे आपल्याकडून होणार नाही, आता काय खरं नाही आपलं. झालं ग्राउंड. 30 पैकी 23 मार्क पडले मला. 24 मार्क पडले. 24 मार्क पडल्यानंतर पहिलं ग्राउंड होतं त्यामुळे वाटलं काय नाही करू आपण पुढे हो करू. मग अनुभव आला. अनुभव म्हणून मी त्या ह्याच्याकडे घेतलं की बाबा पहिली भरती होती आपली, पहिल्याच भरतीमध्ये 4 फॉर्म भरता येतात ना आपल्याला, त्यामुळं ह्यात अनुभव आला म्हटलं की आपण नंतर काहीतरी चेंज करू म्हटलं. मग ही झाली ग्राउंड झालं. त्यात पण आपण काय सक्सेस नाही झालो, फेल झालो त्यात. पहिल्या अटेम्प्टला म्हणजे तुम्ही फेल झालो. मग लेखी झाली माझी ह्याची पुणे रेल्वेची लेखी झाली. लेखीला मला 91 मार्क पडले. 91 मार्क. ओके. 91 मार्क पडल्यानंतर थोडं वाटलं की आपण होऊ शकतो यात, आपण फक्त आता ह्याच्यावरच टार्गेट केलं पाहिजे. लेखी झाली तेव्हा, त्यानंतर ग्राउंड होतं. हो 2019च्या भरतीला पहिली लेखी आणि त्यानंतर ग्राउंड होतं. बरोबर आहे. मग त्यानंतर माझा पिंपरीचा पेपर झाला. पिंपरी चिंचवडला मला 85 मार्क पडले. तिथं ग्राउंडसाठी क्वालिफाय झालो. परंतु रेल्वेचा काही रिझल्ट लवकर लागत नव्हता. त्यानंतर पिंपरीच्या ग्राउंडला गेलो. पिंपरीच्या ग्राउंडला गेल्यानंतर माझं ग्राउंड तर चांगलं झालेलं होतं, परंतु काही अशा गोष्टी असतात की आपण पाळल्या पाहिजे बरं का. नवीन जे पोलीस भरती करतात त्या मित्रांना मी आवर्जून सांगतो भरती करत असताना की ग्राउंड 2 दिवसांना आहे म्हणताना थोडे रेस्ट घेतली पाहिजे. त्यानंतर ड्राय फ्रुट्स वगैरे, ते आपलं डाएट वगैरे, त्यानंतर जे काही आपल्या शरीराला काही इंजुरी नाही झाली पाहिजे. त्या काय होतं की 10-15 दिवसावर ग्राउंड आहे म्हणताना आपण काय करतो, जास्तच घाईमध्ये जास्त करण्याचा प्रयत्न करतो की आपलं जास्त कसं होईल. हो, समजा 16चा टायमिंग कसा कमी करता येईल किंवा गोळा कसा आउट ऑफ करता येईल. बरोबर आहे. त्यामुळं का आपण ह्या करण्याच्या नादात आहे ना काहीतरी शरीराला इंजुरी होऊन जाते. इंजुरी होते. बरोबर आहे. आणि आपण ती काळजी काय घेतली पाहिजे ह्याकडे दुर्लक्ष करतो. माझं झालं असं की पिंपरीचं ग्राउंड आहे म्हणताना, उद्या ग्राउंड आहे म्हणताना मी एका मित्राकडे आकुर्डीला राहिलो. माझं ग्राउंड होतं रामटेकडी SRPFला, ग्रुप नंबर 1ला. तर माझं नियोजन झालं नाही ना की ग्राउंडला उद्या सकाळी जायचंय. मग ती रेस्ट नव्हती झाली, योग्य प्लॅनिंग नाही झाली. आणि संध्याकाळी 11 वाजता मी जेवलो. उद्या ग्राउंड आहे माझं, आज संध्याकाळी 11ला जेवलो. त्यात जेवण पण चिकन खाल्लं. म्हणजे आपण काय जेवलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे उद्या, म्हणजे उद्याच्याला पोट साफ झालं पाहिजे ना. ग्राउंडला जायचंय म्हणल्यानंतर थोडं फ्रेश ग्राउंड झालं पाहिजे आपलं, व्यवस्थित झालं पाहिजे. म्हणजे पूर्ण माझं बिघडून गेलं, शरीराचा समतोलच बिघडला. आणि जेव्हा उद्या सकाळी ग्राउंड आहे म्हणताना ग्राउंड नीट झालं नाही. ग्राउंडला मला 40 मार्क पडले, 50 पैकी 40 पडले. आणि 125 टोटल झाली माझी पिंपरीला. तिथं फेल झालो. म्हणजे दुसऱ्या बॅटम फेल. हा, दुसऱ्यात फेल झालो. म्हणजे इतकं वाईट वाटलं ना मला. आयुष्यामध्ये कधी सध्या एवढं दुःख झालं नसेल. जेव्हा एखाद्या मुलीसोबत आपण रिलेशन मध्ये असेल, ती सोडून गेल्यानंतर जेवढं दुःख होते ना त्याच्यापेक्षा जास्त जर दुःख झालं असेल मला तर मी पिंपरी चिंचवडला फेल झाल्यानंतर म्हणजे दुःख झालं. कारण तुम्ही तेवढे दिले होते, ते एवढं मेहनत केलेली होती आणि असं वाटलं नव्हतं की आपण फेल होईल. जेव्हा खूप एफर्ट देतो तेव्हा आपण जेव्हा फेल होतो त्याचं दुःख आपल्याला न सांगण्यासारखं आहे. तो कोणी पण विद्यार्थी असो, कारण एखादी 100% एखादी दिला तर तुम्ही एखादी तुमच्या बाय मिस्टेकमध्ये जर तुम्ही फेल झाला तर त्याचं दुःख हे कोणीही सांगू शकत नाही. तरी मला एक हातचा पण बाकी होता माझा की पुणे रेल्वेला मला 91 मार्क पडलेले होते आणि ते ग्राउंडसाठी 2 महिन्याचा वेळ होता, व्यवस्थित वेळ भेटला होता. पण ते पिंपरीला जेव्हा फेल झालो ना मी, इतकी वाईट सिच्युएशन आली ना माझी. अक्षरशः मी इतका टेन्शन मध्ये फिरायचो, खूप वाईट, म्हणजे लय दुःख व्हायचं मला. डिप्रेशन. गल्लीतल्या गल्लीत सुद्धा मित्राला फोन लावायचो, अरे कुठे भावा मला करमना झाले. एक माझा मित्र मुंबई पोलीस मध्ये सिलेक्ट झालेला होता, मग त्याला फोन लावायचो, भावा लय वाईट वाटायला लागले. रडायचो त्याला, बोलता बोलता आपोआप रडायचं, कारण मेहनतच तेवढी घेतलेली होती. ती म्हणायचं आबा जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, मी तुला सपोर्ट करतो, असं तसं. पण वाईट वाटायचं, लय वाईट वाटायचं. मग त्यानंतर मी इतका पेटलो ना, पिंपरी आपलं पुणे रेल्वेचं ग्राउंड बाकी होतं
अशी मेहनत घेतली ना हां. भयानक. म्हणजे त्यानंतर माझं ग्राउंडचं पूर्ण मी टाइम टेबल चेंज केलं. फक्त आता ग्राउंडच करायचंय म्हणलं. झालो तर ह्याच भरतीत होणार, नाहीतर मी भरती करणारच नाही. हां. आणि एक विषय असा होता की मी भरती करायचो गल्लीमध्ये सगळ्याला माहित होतं. कुठे बॅग घेऊन चाललो की लोक म्हणायचे यार कुठे चालला आबा, बरोबर काय कुठं पेपरला चालला का ग्राउंडला चालला. हां. लक्ष सगळ्यांचं असते आपल्याकडे. आणि गल्लीतल्या लोकांच्या पाया वगैरे पडून जायचो ना, आशीर्वाद घेऊन जायचो. एक आजीने मला सवय लावली होती, कुठे बी बाहेर जाताना पाया पडायचं, सगळ्यांच्या पाया पडून जायचो. पाया पडायचं चांगलं असतं. मग पुणे रेल्वेचं ग्राउंड बाकी होतं. पुणे रेल्वेच्या ग्राउंडसाठी मी प्रॅक्टिस अशी केली की आपल्याला भरतीला ज्या टायमिंगमध्ये आपण ग्राउंड करतो ना, म्हणजे भरतीचं ग्राउंड ज्या पेपर ज्या वेळेस होणार आहे ना, 7 ते 10 वाजेपर्यंत ग्राउंड होतं किंवा दुपारी पण होतं. त्यामुळे मी ग्राउंड चालू कसं केलं की सकाळी 7ला जायचो, 9 वाजेपर्यंत ग्राउंड करायचो. त्यामध्ये म्हणजे का तर आपलं भरतीला ज्या वेळेत पळणार आहे ना आपण त्याच वेळेत ग्राउंड झालं पाहिजे. मी शेड्यूल चेंज केला. मग 7 ते 9 ग्राउंड करायचो. ग्राउंड केल्यानंतर पोहायला जायचो, कारण दम वाढला पाहिजे, कारण पूर्ण स्टॅमिना वाढला पाहिजे. त्यामुळं पूर्ण चेंज केलं मी. आपल्यात जी कमतरता आहे ना त्या कमतरता भरण्याचा प्रयत्न केला. डाएट चांगलं घ्यायला लागलो. डाएट पण खूप महत्वाचं आहे. डाएट घ्यायला लागलो आणि यावेळी जाताना एकच ठरवलं, आई वडिलांच्या पाया पडलो, गल्लीतल्या जे वडीलधारे त्यांना मानतोय त्यांच्या पाया पडलो आणि जाता जाता एकच शब्द बोललो, आता चाललोय खरं, आलो तर वर्दी घेऊनच येणार, नाहीतर वापसच नाही येणार गावाकडे. एवढे तुम्ही म्हणजे पूर्ण ठरवूनच गेलतो. आणि तसंच गेलो ग्राउंडला. ग्राउंडला गेल्यानंतर बहुतेक माझ्या नशिबानं साथ दिली, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानं मी ग्राउंड मध्ये 44 मार्काचं ग्राउंड मारलं. 50 पैकी 44चं ग्राउंड मारलं चांगल्या प्रकारे. आणि टोटल झाली माझी 135. तेव्हा ग्राउंड मारल्यानंतर मला समाधान झाले, बाबा आता आपलं होते का, हा होऊ शकतंय. तरी पण थोडं द्विधा मनस्थिती होती, होईल का नाही वाटत नव्हतं. मित्रांना वगैरे विचारलं, काय मित्र अनुभवी आपले भरती करायला, त्यांना वाटलं की होऊ शकतंय तुझं, तू बिंदास राहा. तरी पण वाटत नव्हतं. 2 दिवसानं रिझल्ट लागला. मित्राचा मला फोन आला की तुझं, हो निम्या रात्री फोन आला, आबा तुझं मेरिटमध्ये नाव आलेलं आहे. ते नाव ऐकल्यानंतर इतकं भारी वाटलं ना, एक वेगळीच फील आपल्याला वेगळीच फील आली, खूप भारी वाटलं. बघा आता तुमचा जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर जी आपल्याला साथ देणारे होते आणि रिझल्ट लागल्यानंतर जी साथ देणारे होते, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला तर जाणवलं असेल की बाबा रिझल्ट लागल्यानंतर कोण आपल्यासोबत असते, रिझल्ट गेल्यानंतर आपल्यासोबत कोण असते. म्हणजे रिझल्ट खूप मॅटर करतं आयुष्यामध्ये, सक्सेस खूप मॅटर करतं. तशी अशी काही सिच्युएशन आहे का की तुमच्या आयुष्यामध्ये अशी? नक्की अशा खूप सिच्युएशन आहे त्या. जेव्हा मी गावाकडे प्रॅक्टिस करत होतो, प्रॅक्टिस करत असताना मी गावातनंच, म्हणजे कसं 2 किलोमीटर अंतरावर आमचं ग्राउंड आहे, ते मुलांनी तयार केलेलं. मग मी रोज यायचो जायचो. तेव्हा मला लोक बघत पण असतील, बघून न बघितल्यासारखं करत असतील, तेव्हा मी कोणालाच दिसत नव्हतो. पण जेव्हा माझं जेव्हा मी सक्सेस झालो तेव्हा मात्र मला म्हणायचे लोक, अरे तू कुठं होता नेमकं प्रॅक्टिसला, दिसत नव्हता गावात. पण मी रोज गावात प्रॅक्टिस करतो तेव्हा मात्र कोणाला दिसत नव्हतं. हे कसं असतंय, सक्सेस माणसाला आपलं नाव करून देत असते. 100%. जेव्हा तुम्ही सक्सेस नव्हता तेव्हा ते आपल्या न ओळखीचे देखील लोक आपल्याला बघत नसतात. हो एकदम बरोबर. जेव्हा तुम्ही सक्सेस, जी अनोळखी व्यक्ती आपल्याला येऊन भेटत असतात, तुमचा सत्कार करत असतात, हे युनिव्हर्सल आहे, खरं आहे. नक्कीच एक सिच्युएशन अशी झाली की मी ग्राउंडला जात असताना, ग्राउंडचे पण सुरुवातीला जास्त मुलं ओळखत नव्हती मला. आणि तर नवीन भरती करणाऱ्या मित्रांना मी एक नक्की सांगतो, ज्या आपल्याला अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत ना त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे. मी माझं स्वतःचं वैयक्तिक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक G2चा 2000 रुपयाचा मोबाईल होता, ते पण सेकंड हँड घेतलेला, मी वापरायचो. पण मला त्यावेळेस टिकटॉक लय डिस्ट्रॅक्ट करायचं. असं वाटायचं या म्हणजे एकदा मोबाईल हातात घेतला की अर्धा पाऊण तास 1 तास कसा गेला काय समजतच नव्हतं. आणि ही भरतीचं पूर्ण मी कॉन्सन्ट्रेट केलं होतं. झालं तर याच भरतीत व्हायचं, नाही तर भरती सोडून द्यायची, दुसरी काय ते तयारी करायची. मग माझ्याकडे G2चा मोबाईल होता. मग अभ्यास करता करता कधी हातात मोबाईल घेतला की वेळ वाया जायचा, पण मला कंट्रोलच होत नव्हतं ते. मग मी स्वतः एक विचार केला की म्हणलं आता आपण मोबाईल वापरला तर बटनाचा मोबाईल वापरायचा. त्यामुळे मी स्वतः माझ्या हाताने त्या मोबाईलचा टचपॅड फाडून टाकला आणि बटनाचा मोबाईल वापरायला लागलो. ते मोबाईल मी ग्राउंडवर घेऊन जायचो ना. मग ग्राउंडवर घेऊन गेल्यानंतर
त्या मोबाईलला कव्हर पण नव्हतं, ते फक्त मोबाईल असं होता येण्यासाठी कॉल येणे, आपला अलार्म, टॉर्च वगैरे एवढ्यासाठी मी घेतला होता. काय मुलं हसायचे, अरे काय मोबाईल वापरतोय म्हणून. बरोबर आहे ना. आता अचानक पण मी ठरवलं होतं, मी जिद्दीला पेटलेलो होतो, काही होऊ दे, कुणी काही म्हणलं तरी मला ह्या भरतीत व्हायचंय म्हणजे व्हायचंय 100%. आणि थोडाफार त्याग करावा लागतंय. त्याग आणि संघर्ष ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण तुम्ही जे मी सांगितल्याप्रमाणे की गौंडाच्या हाताखाली काम करून देखील तुम्ही तुमचे जे वर्दीचं स्वप्न आहे ते पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे मी आतापर्यंत ऐकलं संघर्ष वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही गौंडाच्या हाताखाली गेलात, ऊसाच्या कामाला गेलात, किंवा तुमचे जे हातावर पोट होतं त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केलात. आणि तुमचं एकच तुम्ही सांगितलात की एकच माझं ध्येय होतं, बी प्लॅन तुमच्या आयुष्यामध्ये नव्हता. बरोबर आहे. ए प्लॅनसाठी तुम्ही एकदम कापाड कष्ट केले, व्यवस्थित तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर आता जी येऊ घातलेली भरती आहे त्या मुलांसाठी तुम्ही काही एखादी संदेश देणार का? हो, नक्कीच नक्कीच. मित्रांनो, मी तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देईन की आपण पोलीस भरती क्षेत्रामध्ये येतो, तर पोलीस भरती क्षेत्रामध्ये येत असताना ना आपण ह्या पोलीस भरतीचा अभ्यास केला पाहिजे. आपण पोलीस भरतीच्या पुस्तकांचा अभ्यास करतो, पण पोलीस भरती कशा पद्धतीने होते, त्यामध्ये मुलं कशी येतात, कोणत्या कोणत्या प्रकारची मुलं येतात, ह्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की 100% मधले 50% मुलं आहे ना फक्त सहज फॉर्म भरायचा म्हणून फॉर्म भरलेले असते ते. त्यानंतर राहिले 50% मधले 25% मुलं असे असते ती की त्यांचं ग्राउंड एकदम टॉपचं असतं पण लेखीमध्ये वेग असते ती. आणि काही मुलं असे असते ती की त्यांचं लेखी एकदम टॉप असते आणि ग्राउंडमध्ये वेग असते ती. राहिले 25% मध्ये 15% मुलं असे असते ती की त्यांना प्रत्येक वर्षाला 1, 2, 3, 4 मार्कानं जातात. बरोबर आहे. त्यातली फक्त 10% मुलं अशी असते ना की त्यांना 100% म्हणजे त्यांच्यावर विश्वास असते की आपण होऊ शकतो. मग आपण विचार केला पाहिजे आपल्याला त्या 10% मध्ये यायचंय. स्पर्धा ही 10% बरोबरच आहे. फक्त 10% मुलांची स्पर्धा आहे. बरोबर आहे. तुम्ही स्पर्धा करताना फक्त 10%चा विचार करा. एवढं जे जत्रेमध्ये सगळे जण येतात तसे हजारो लोक. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की आता 17,400 17,000 प्लस जागा आहे त्या. तर काही मुलांचं असं असते की आता माझ्या कास्टला 5 जागा आहे त्या, 4 जागा आहे त्या. परंतु मी स्वतः भरती करत असताना माझा एकच विचार होता, मी कास्टमध्ये आहे, मला 5 जागा होत्या आणि ओपनच्या 9, म्हणजे माझ्या टोटल 13 जागा झाल्या. मी त्या 13 जागांमध्ये लढू शकतोय. त्यातली पाहिजे की आपल्याला एकच जागा पाहिजे, त्या एक जागेसाठी जीव तोड मेहनत करायची. बरोबर आहे. केलं तर 100% करायचं, नाहीतर सोडून द्यायचं. मला तर वैयक्तिक असं वाटतं जर आपल्याला प्रॅक्टिस करायची क्षेत्र कोणतंही असू द्या 100% दिलं. 100% द्यायचं. 100 म्हणजे 100% दिला तर तुम्हाला हे 100% भेटतं. बरं, तुम्हाला हे सोडून देखील काही छंद आहेत. मी असं ऐकलं की कवी पण तुम्ही चांगल्या प्रकारे कविता करता. आता रॅप सॉन्ग देखील तुमचं एकदम चांगलं आहे. आमचं आता जाता जाता एक रॅप सॉन्ग आणि एक कविता तुमची झाली तर एकदम बरं होईल. नक्कीच. मित्रांनो, मी पोलीस भरती होण्याच्या अगोदर पण मला काही छंद होते. कविता करणे असेल, गायन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. तर ट्रेनिंगला असताना मी एक सॉन्ग केलेलं होतं, ट्रेनिंग चालू आहे भावा माझे ट्रेनिंग चालू आहे. नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटेल, आबाकडे 292. तर आता पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसाठी मी एक नवीन रॅप सॉन्ग करण्याचा एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रॅप सॉन्ग मधून मी भरती करणाऱ्या मुलांसाठी संदेश देणार आहे. तर माझ्या त्या रॅप सॉन्गचं किंवा त्या माझ्या रचनेचं बोलायत. हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती, हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती, देईल अंगावर वर्दी र हीच भरती, भरती झाल्यावर सगळ्यांचे हात वरती. भरती भरती म्हणून गड्या नाटकं तूर केली, भरती भरती म्हणून गड्या नाटकं तूर केली, पोरी माग फिरण्यामध्ये वर्ष 3 गेली. हाय का वर्षाचा हिशेब तुझ्या कष्टाचा निषेध, कष्ट तुला बघायचं तर बापाचं बघ, बापाच्या खांद्यावर कर्जाचा डोंगर, बैलासोबत झुपतो बाप शेतामध्ये नांगर, नांगरावरती उभी माय साधी आणि भोळी, माईच्या डोक्यावर उसाची मोळी, बघ त्यांचं कष्ट करून टाकतो नष्ट, ठेव डोळे उघडे तुला दिसल सारं स्पष्ट, राबणारी माय तिची साडी सुद्धा फाटकी, बापाच्या पायामध्ये चप्पल तुझ्या तुटकी, बघ त्यांचं पाय त्यांच्या टाचेच्या बेगा, भरतीसाठी दिला तुझ्या पायामध्ये शेगा, शेगा तू घाल कर कष्टाची ढाल, भाग मिल्का भाग आता भाग मिल्का भाग. हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती, हो भरती मार भरती तू जसा पान बदलल हीच भरती, देईल अंगावर वर्दी र हीच भरती, भरती झाल्यावर सगळ्यांचे हात वरती, मार भरती हो भरती तू जसा पान बदलल हीच भरती. हे अशा प्रकारे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपल्या भेटीला येईल ते सॉन्ग लवकरच. एकदम बेस्ट तुमचं रॅप सॉन्ग
मला वाटतं की तुम्ही एकदम चांगल्या प्रकारचं जे भरती होणाऱ्या मुलांसाठी रॅप सॉन्ग त्यांच्या रिअल जीवनावरती आधारित बनवलं आहे, त्याच्यासाठी एकदम बेस्ट तुम्ही बनवलात. त्याबद्दल तुम्ही ते येऊन मार्गदर्शन केलात, त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद, आभार मानतो. आणि पुढे येणाऱ्या तुमच्या ज्या रॅप सॉन्गला आहे एक चांगल्या प्रकारचे उमेदीचा काळ असेल, कारण सध्या सगळी मुलं पोलीस भरतीच करतात आणि त्यांच्या आयुष्यावरचं आहे ही गोष्ट आहे. नक्की नक्की चालते. धन्यवाद. धन्यवाद.